अंबरनाथ शिवसेनेतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. चला शिकवूया, एक विकसित हिंदुस्थान घडवूया या घोषवाक्याखाली उपक्रमाचं आयोजन. सध्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. तसेच शैक्षणिक खर्चाची देखील भर पडली आहे. पालकांचे आर्थिक नियोजन बिघडलेले आहे. गरीब व गरजू विद्यार्थी तसेच पालकांची यासाठी तारंबळ उडाली आहे. अशा वेळेस एक मदतीचा हात म्हणून सोमवारी शिवसेना शहर प्रमुख अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या संकल्पनेतून व स्थानिक नगरसेवक राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांच्यातर्फे मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विभागातील विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वही, कंपास, वॉटर बॅग, छत्री इत्यादी साहित्य मोफत वितरित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर व नगरसेवक ॲडव्होकेट निखिल अरविंद वाळेकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच चिंचपाडा विभागात युवासेना विभागाध्यक्ष वसीम खान यांच्या आयोजनाखालीही सदर शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 3D न्यूज अंबरनाथ. इथे जमलेले सर्व भास्करनगरचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, मागच्या 4-4.5 वर्षापासून भास्करनगरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेचे नगरसेवक राजू वाळेकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या देण्याचा प्रयत्न, त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन ज्या अंबरनाथ शहरामध्ये पूर्व भागामध्ये सुद्धा नाहीत, कल्याण उल्हासनगरसारख्या ठिकाणी नाहीत, अशा प्रकारचं एक समाज मंदिर, बहुउद्देशीय समाज मंदिर, जिथं आरोग्य सेवा मिळते, वाचायला पुस्तकं मिळतात, शिकायला कॅम्प्युटर मिळतं, व्यायाम करायला साहित्य मिळतं. आणि हे करत असतानाच कुठलेही जातभेद न मानता मुस्लिमांचा सण आला तर त्यांना शिरकुर्म्याचं साहित्य वाटणं, शालेय साहित्य वाटणं, दिवाळीमध्ये आम्ही कुंटवलीमध्ये दिवाळीच्या साहित्याचं वाटप करतो. असे अनेक उपक्रम मागचे 20-25 वर्षापासून या अंबरनाथमध्ये फक्त शिवसेना आणि शिवसेनाच करत आलेली आहे. आणि त्यामुळे आमचे पत्रकार बंधू सातत्याने त्या सगळ्या चांगल्या गोष्टी लिहित असतात, लोकांपर्यंत पोचवत असतात. जे वाईट असेल तिथे आम्हाला ते दाखवून देतात की हे काही चुकलेलं आहे आणि ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न देखील करत असतो. आज या शहरामध्ये भास्करनगर एक असं शहर, एक वाढ झालेला आहे की लोक तिथे बघायला येतात. आणि लवकरच येत्या दिवाळीपर्यंत त्या भास्करनगरची टेकडी, तिथे प्रत्येक घराला एक वेगळ्या प्रकारचा कलर, तिसोबत आपण मुंबईमध्ये बघितलं असेल काही झोपडपट्ट्यांमध्ये कलर दिलेले आहेत वेगवेगळे, तरी ते शहर कसं सुंदर दिसतं तो सुद्धा देण्याचा प्रयत्न आपण या पावसाळ्यानंतर करणार आहोत, जेणेकरून आपल्या राहणीमान उंचावं, आपल्या मुलाबाळांना त्याची आवड निर्माण व्हावी, झाडं लावण्यात यावीत, असे अनेक उपक्रम आपण वर्षानुवर्ष करतो. आणि म्हणूनच ते अंबरनाथकर सतत आम्हाला आशीर्वाद देतात, सतत आमचे नगरसेवक निवडून देतात. या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिलेत. आणि म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. निवडणुका संपल्या की समाजकारण करायचं, निवडणुकीपुरतं राजकारण करायचं. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, ते शिकून मोठे व्हावेत आणि आपल्या शहराचं नाव त्या महाराष्ट्रामध्ये उंचावं, म्हणून चांगलं साहित्य त्यांना जर मिळालं शिक्षणाचं तर त्यांना देखील शिक्षणाची आवड निर्माण होईल, गरिबांना हातभार लागेल. आज बिकट परिस्थितीमधून शालेय शिक्षण देण्याची परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून हे जर थोडाफार मदतीचा हात आमच्याकडून, आमच्या परिवाराकडून, शिवसेनेकडून आपल्या सर्वांना मिळतो आहे, त्याचा योग्य असा उपयोग करून आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या, चांगले त्यांना मोठे बनवा, त्या राष्ट्राचा त्यांना सेवा वाटावा असे नागरिक बनवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी
गुगलवरती जाऊन वेबसाईट 3dnews.in ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवरती 3D न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा. यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाईप करा. 3D न्यूज चॅनल.